नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पाक न करता तिळाचे लाडू. सर्वात आधी आपण 1 कप तीळ घ्यायचे आणि ते छान असे भाजून घ्यायचे. त्याआधी तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता तीळ आपले असे तडतड वाजेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे, अगदी खरपूस. मी तुम्हाला याआधी पाकातले तिळाचे लाडू दाखवलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. आता हे बघा, तीळ भाजायला लागले की चटचट आवाज यायला लागतो. हे अगदी लगेचच होतात भाजून, फार वेळ लागत नाही. हे मी पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पॉलिश केलेले तीळ सुद्धा घेऊ शकता. आता हे बघा, आपले तीळ भाजून झालेले आहेत. एका परातीमध्ये काढून घेऊया आपण. आता यामध्ये आपण अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचंय. हे परतून अशासाठी घ्यायचं की जर जास्त दिवस लाडू राहिले तर वास येत नाही खोबऱ्याचा. आता हे बघा, खोबरं सुद्धा आपलं चांगलं परतून झालेलं आहे. हे कोरडंच सगळं भाजायचे, तेल तूप काही घालायचं नाही आधी. आता हे सुद्धा त्यातच काढून घेऊया तिळामध्ये. आता अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे, हे सुद्धा चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आता हे बघा, शेंगदाणे पण चांगले भाजून झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि हे सुद्धा त्यातच ओतायचं आणि हे सगळं थंड करायचंय. थोडंच थंड झाल्यावर लगेचच आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचंय. हे बघा, हे थोडंसं गार झालंय. आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपल्याला थोडंसं जाडसरच वाटायचंय. आता हे बघा, हे आपण थोडंसं जाडसर वाटलंय. आता यामध्ये 1 कप गूळ घालायचा आहे. तो घालूनच आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सगळ्यामध्ये गूळ मिक्स होईल. गूळ शक्यतो किसून घ्यायचा. हे बघा, हे छान अगदी गूळ त्यात मिक्स झालेलं आहे. हे आता परातीत काढून घेऊया. मिक्सरमध्ये गूळ घातला की सगळ्यामध्ये व्यवस्थित तो मिक्स होतो, नाहीतर आपल्याला हाताने त्याच्या गुठळ्या जर असतील तर त्या मोडत राहावं लागतं. आता यामध्ये आपण घालायची थोडीशी जायफळ पावडर, वेलची पावडर सुद्धा घालू शकता. आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि मग आपण लाडू करायचे. हे बघा कसं चिकट झालेलं आहे मिश्रण. गूळ अगदी पूर्णपणे त्यामध्ये एकजीव झालेला आहे मिक्सरमध्ये घातल्यामुळे. हे बघा, आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याचे लाडू करायला घेऊया. आपल्याला हवे त्या आकारात आपण लाडू करू शकतो. हे बघा, आपला तिळाचा लाडू तयार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. अगदी फार तर 15 ते 20 मिनिटं ह्याला लागतात आणि अगदी छान असे खुसखुशीत लाडू तयार होतात. पाक बिघडण्याची भीती नाही, त्यामुळे तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सोपी पद्धत आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हे लाडू तयार होतात आणि कमीत कमी जिन्सात. यामध्ये तुम्ही खोबरं स्किप करू शकता किंवा यात तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, कसंही तुम्हाला जसं हवं तसं. पण बेसिक तीळ आणि शेंगदाणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत या लाडवात. हे बघा, अगदी सोपे, झटपट होतात अगदी. हे असं मिक्सरला फिरवून घेतलं की पटकन लाडू होतात. हे बघा, आपले बिन पाकाचे तिळाचे लाडू तयार आहेत. अतिशय सुंदर झालेले आहेत. एक मिनिट मला फोडून दाखवते. हा बघा, अगदी खुसखुशीत लाडू आहे. तुम्ही नक्की करून बघा
आणि आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.